नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। लोकप्रतिनिधी आमदार आहेत संजय केळकर, रवींद्र फाटक, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपले जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक रणजित यादव, सर्व मान्यवर आणि विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी कर्मचारी, तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे। ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे। संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं। प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता। प्रजासत्ताक शब्दात आधी प्रजा येते आणि मग सत्ता, हे आपल्याला कधी विसरता येणार नाही। सत्ता संघर्ष, राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे। मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे। त्या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम सरकारच्या माध्यमातून पुढील वर्षभर राबवले जाणार आहेत। मराठी माणसाचं आणि मराठी संस्कृतीचं साम्राज्य फक्त मुंबईत नाही, तर अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत विस्तारलेलं आहे। ही मराठी अस्मिता, मराठी अभिमान आणि मराठी भाषा जीवापाड जपणे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे। त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा शब्द या निमित्ताने देतो। जात धर्म आदींच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपल्याला कल्याणकारी सुराज्याची निर्मिती करायची आहे। कुणावरही अन्याय न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। मी नेहमी सांगतो, आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही, पण आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहे, हे आपलं कर्तव्य आहे। मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, लोकांना काय दिलं, जिल्ह्याला काय दिलं, राज्याला काय दिलं, देशाला काय दिलं, हे आपण पाहिलं पाहिजे। आणि म्हणून हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय। आज मी इथं ठाण्याचा पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन करतो, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, समाधानही वाटतं। आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली दुःख कमी करून आयुष्यात आपल्याला आनंद आणि समाधान निर्माण करतो।